मुलांनो, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याची सेकंड मेथड दॅट इज अ कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड शिकणार आहोत। ही मेथड सुद्धा खूप इझी आहे। बऱ्याचदा असं होतं, आपल्याला असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जातं की जे फॅक्टरायझेशन मेथडनी सुटत नाही, आपल्याला तर ते सोडवायचं असतं। मग अशा वेळी आपल्याकडे दोन ऑप्शन असतात, एक तर ते एक्झाम्पल आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडवू शकतो किंवा फॉर्म्युला मेथडनी। ठीक आहे, एक एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला। लेट्स सी x स्क्वेअर प्लस 6x प्लस 2 इज इक्वल टू 0। हे एक्झाम्पल आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सोडू नाही शकणार। मिडल टर्मला असं स्प्लिट करायचं की त्या दोन टर्मची सम 6x आली पाहिजे आणि त्या दोन टर्मचा प्रोडक्ट 2 आला पाहिजे। 2 प्रोडक्ट असणार एकच ऑप्शन आहे, एकच पेअर आहे आपल्याकडे, ती म्हणजे 2 1 जा 2। सो हे आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सोडू नाही शकणार। मग आपल्याकडे दुसरं ऑप्शन असतं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड तशी खूपच इझी आहे, लक्षात घ्या। फक्त इथे काही रूल्स फॉलो करावे लागतात। द मोस्ट इम्पॉर्टंट रूल इज दॅट x स्क्वेअरचा कोएफिशियंट नेहमी युनिटीच हवा, म्हणजे 1च हवा। जर इथे दुसरा कुठला कोएफिशियंट असेल तर वी हॅव टू मेक इट ॲज अ 1। कसं ते आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहूयात। ठीक आहे, दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट अशी असती की कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये LHS मध्ये तुम्हाला ही आयडेंटिटी अचीव करावी लागते। कुठली? x स्क्वेअर प्लस 2ax प्लस a स्क्वेअर। फर्स्ट दोन टर्म तर याच्याशी मॅच होतात, पण तुम्हाला a स्क्वेअरची टर्म शोधावी लागते। ठीक आहे, ती इथे ॲड करावी लागते आणि सबस्ट्रॅक्ट करावी लागते आणि मग तुम्हाला हे पुढे सॉल्व्ह करावं लागतं। सो लेट्स सॉल्व दिस एक्झाम्पल बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। लेट्स सी, इथे पहिला रूल मी पाहिलं, स्क्वेअरची कोएफिशियंट युनिटी आहे। सो आता आपण काय करणार, कंपेअरिंग x स्क्वेअर फर्स्ट दोन टर्म x स्क्वेअर प्लस 6x विथ, याला कोणाबरोबर कंपेअर करायचं फ्रेंड्स? x स्क्वेअर प्लस 2ax बरोबर। ठीक आहे, का असं करायचं? तर हे कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला a मिळतो, a चा स्क्वेअर केल्यावर आपल्याला स्क्वेअरिंगची टर्म मिळते, कॉन्स्टंट स्क्वेअरची टर्म मिळते। ठीक आहे, सो x स्क्वेअर plus 6x is equal to x square plus 2ax. x square get cancelled. So what is remaining? 6x is equal to 2x. x also get cancelled. So 6. Here 2 is multiplied. It come to LHS. It become divide. So value of a is equal to 3. 2 3s are 6. पण आपल्याला a square लागत असतो. So squaring both the side, we get the value of a square is 9. ठीक आहे, आता तुम्ही a स्क्वेअरची टर्म शोधली, ती तुम्ही कशी लिहिणार? x स्क्वेअर प्लस 6x। मी तुम्हाला सांगितलं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फर्स्ट दोन टर्म x स्क्वेअर प्लस 2ax असतात, मग तिसरी जी टर्म असते ती आपल्याला कॉन्स्टंट आणि परफेक्ट स्क्वेअरची लिहायची असते, म्हणजे हे 9 घालायचे। आता हे मी प्लस 9 ॲड केले। जर तुम्ही प्लस 9 इक्वेशन मध्ये लिहिले पण ओरिजिनल इक्वेशन डिस्टर्ब झाले, आपल्याला इक्वेशन मध्ये असं सबस्टिट्यूशन करायचं आहे की ओरिजिनल इक्वेशनची व्हॅल्यू मेंटेन राहिले पाहिजे, ओरिजिनल इक्वेशन मेंटेन राहिलं पाहिजे। सो x स्क्वेअर प्लस 6x मी प्लस 9 केले, मी लगेच मायनस 9 पण केले, त्याच्याने काय झालं? तुमचं ओरिजिनल इक्वेशन मेंटेन राहिलं आणि नंतरची प्लस 2 विच इज इक्वल टू 0। ठीक आहे, लेट्स रिपीट। क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सोडवण्यासाठी स्क्वेअरची टर्म युनिटी होती, मग मी फर्स्ट दोन टर्म दॅट इज x स्क्वेअर प्लस 6x ही मी x स्क्वेअर प्लस 2x ची कंपेअर केली। x स्क्वेअर कॅन्सल, x कॅन्सल, व्हॉट इज रिमेनिंग? 3 6 upon 2, so value of a is equal to 3. On squaring both the side, a square is equal to 9. मला a स्क्वेअरची टर्म मिळाली, म्हणजे मला जी आयडेंटिटी LHS मध्ये हवी होती, कुठली आयडेंटिटी हवी होती? x स्क्वेअर प्लस 2x प्लस a स्क्वेअर। हे दोघं तर होते, मला a स्क्वेअर हवा होता, जो मी मिळवला। मी तो इक्वेशन मध्ये ॲड केला आणि सबस्ट्रॅक्ट केला, म्हणजे ओरिजिनल इक्वेशन मेंटेन राहिलं। सो लेट्स सी, आता हे लक्षात घ्या, इथे काय होणार? ही तुमची जी असती ही परफेक्ट स्क्वेअरचं ब्रॅकेट असतं। कसं पहा, फर्स्ट टर्मचे स्क्वेअर रूट, मिडल टर्मची साइन आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट, होल ब्रॅकेट स्क्वेअर। जर तुम्ही हे ब्रॅकेट ओपन केलं, शुअरली यू गेट दिस एक्सपान्शन। ठीक आहे, मग तेच करूयात। फर्स्टचं स्क्वेअर रूट, मिडल टर्मची साइन, हे सगळं मी तुम्हाला ॲज अ ट्रिक म्हणून सांगते। लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट, होल ब्रॅकेट स्क्वेअर। If you open this bracket, definitely you get this expansion. Next, minus 9 plus 2, it is a minus 7 which is equal to 0. So, x plus 3 whole bracket square is equal to 7. Let's see, taking square root,
आपण स्क्वेअर रूट घेतल्यावर हा स्क्वेअर निघून जाईल. x plus 3 which is equal to 7 is not perfect square of any number. So plus or minus root 7 न विसरता प्लस और मायनस घ्यायचे असतात. ठीक आहे. आता पहा x is equal to plus 3 RHS मध्ये गेल्यावर मायनस होणार प्लस और मायनस 7. Therefore x is equal to minus 3 plus root 7 or x is equal to minus 3 minus root 7. This is the solution of given quadratic equation that we solved by completing square method. आपण पुढचा एक्झाम्पल पाहूया मुलांनो. हे आहे x स्क्वेअर प्लस x मायनस 20 इज इक्वल टू 0. हे सुद्धा आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सोडूयात. त्यासाठी आपल्या फर्स्ट दोन टर्म आपण कशाबरोबर कंपेअर करतो. सो वी राईट कंपेअरिंग x स्क्वेअर प्लस x with x स्क्वेअर प्लस 2x. ठीक आहे. इथे आपल्याला LHS मध्ये आपल्याला थर्ड परफेक्ट स्क्वेअरचे कॉन्स्टंट टर्म शोधायचे. त्यासाठी आपण हे करत असतो. सो लेट्स सी x स्क्वेअर प्लस x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2ax. x square get cancel. So what is remaining? x is equal to 2x. x also get cancel. मग LHS मध्ये राहिला 1 is equal to 2 इकडे multiply LHS मध्ये आला divide which is equal to a. So value of a is 1/2. So squaring both the side a square is equal to 1/4. ही परफेक्ट स्क्वेअरची टर्म आपल्याला LHS मध्ये लिहावी लागेल. सो x स्क्वेअर प्लस x इथे कोण असतो a स्क्वेअर असतो. सो 1/4 आपण 1/4 इक्वेशन मध्ये नसताना लिहिली आहेत. आपल्याला ओरिजिनल इक्वेशन मेंटेन करायचं आपण ऍड केले म्हणून आपण सबट्रॅक्ट पण करणार. -20 विच इज इक्वल टू 0. सो लेट्स सी हे तिघे तर परफेक्ट स्क्वेअरची एक आयडेंटिटी असतात. मग हे लिहायचं कसं मी शिकवलं. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर रूट घ्या, मिडल टर्मची साइन घ्या, ह्या थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट घ्या, 1चा स्क्वेअर रूट 1, 4चा स्क्वेअर रूट 2, होल ब्रॅकेट स्क्वेअर. इफ यू एक्सपांड दिस ब्रॅकेट surely you get these 3 terms. So let's see here what happened. 4 into -20 -80. So let's see -1 -80/4 which is equal to 0. So x plus 1/2 whole bracket square -81/4 which is equal to 0. -81/4 आपण RHS मध्ये पाठवूयात ते प्लस होतील. मग LHS मध्ये राहील x plus 1/2 whole bracket square is equal to 81/4. Here we have to take the square root. So we write taking square root. On taking square root we get x plus 1/2. स्क्वेअर निघून जाईल स्क्वेअर रूट घेतल्यामुळे. प्लस और मायनस 81 is the perfect square of 9. 4 is the perfect square of 2. Okay. So x is equal to plus 1/2. Go to RHS, it become -1/2 plus or minus 9/2. So x is equal to -1/2 plus 9/2. एकदा प्लस ची कंपेअर करूयात एकदा मायनस ची. और x is equal to -1/2 minus 9/2. Let's see here denominator is same, so I write only once. -1 plus 9, x is equal to 8/2. Therefore x is equal to 4. Next one, here denominator is same, so I write only once. -1 minus 9, so x is equal to -10/2. Therefore x is equal to 2 5s are 10, but here -5. So x is equal to 4 or x is equal to -5 is the solution of given quadratic equation.